कांदिवलीमध्ये तालुका बोरिवलीमध्ये सर्व नंबर 149 मध्ये 27 एकर जागा ही कापड बाजार व दुकान मंडळाला दिली होती आणि मग ही जागा विशाल सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्थेला नंतर ती हस्तांतरित झाली। हस्तांतरित होत असताना 11,254 स्क्वेअर मीटर जागा ही विशालला दिली गेली। गणेश मंदिराला 334 स्क्वेअर मीटर जागा दिली। रयत शिक्षण संस्थेला 2000 स्क्वेअर मीटर जागा दिली आणि दुसरं पुन्हा एकदा या विशाल सह्याद्री सहकारी संस्थेला गृहनिर्माण संस्थेला भाडेपट्ट्याने 99,116 चौरस मीटर दिली। एकूण 1,12,904 स्क्वेअर मीटर जागा ही अशी या ठिकाणी वाटप झाली आहे। खरं तर याच्यामध्ये 2024ला हा विशाल सह्याद्रीला ताबा देण्यात आला आणि भाडेपट्ट्याने हस्तांतरित झालेल्या 99,116 चौरस मीटर जमिनीपैकी बांधकाम न झालेले 26,900 स्क्वेअर मीटर वगळून 72,216 स्क्वेअर मीटर क्षेत्र शासनाच्या प्रचलित बाजार भावाप्रमाणे 10% रक्कम जी आपण क्लास 2 ची क्लास 1 करताना घेतो ती या ठिकाणी 42,07,30,000 आपण त्यांच्याकडून वसूल केली। आता हे आधीच आम्ही 14/11/2024ला पारित झाले होते आणि त्यानंतर मग या ठिकाणी कब्जे हक्काची जी संस्थेला जी कब्जे हक्कांची रक्कम घ्यायची आहे जी 11,254 स्क्वेअर मीटरची होती ती होती 6,55,00,000 जे रूपांतरण शुल्क होतं ते सुद्धा आपण त्याला मान्यता दिली आणि त्यांच्याकडून वसूल करण्याचा निर्णय केला। खरं तर या ठिकाणी जे कापड बाजार आहे ती कामगार नवनिर्माण समिती आहे यामध्ये हस्तांतरित करण्यात आलेल्या 99,116 चौरस मीटर जमिनीपैकी बांधकाम जे झालं नाही ते 26,900 स्क्वेअर मीटर घरं आहे शासनाची परवानगी त्याने मिळण्याची विनंती केली होती आणि म्हणून आपण या ठिकाणी 14/7/25 मध्ये शासन स्तरावरून जे आदेश दिले त्यामध्ये त्यांनी अहवाल सादर केला। कलेक्ट मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी अहवालानुसार 74,09,90,000 मुद्रांक शुल्क आकारणी करण्यात आली। ही सर्व मोठी हिस्ट्री आहे। आता याच्यामध्ये जो मूळ प्रश्न आहे जे तुम्हाला किती जमिनीवर करार केला वगैरे मी तुम्हाला सांगितलं। आता याच्यामध्ये शर्तभंग काय झाला? शर्तभंग बांधकामाची मुदतवाढ या ठिकाणी एक शर्तभंग झाला होता। वाणिज्य वापराचा शर्तभंग झाला होता। सदनिका हस्तांतरणामध्ये शर्तभंग झाला होता आणि म्हणून हा शर्तभंग रेग्युलाइज करण्याकरता 21.67 कोटी रुपये त्यांच्याकडनं पुन्हा वसूल केले। खरं तर हे वसुली झाली आहे पण यामध्ये थोडा हस्तांतरण प्रक्रियेमध्ये थोडा लॅकून आहे। काही जे हस्तांतरण किंवा भाडेपट्टा करताना काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत। मी यामध्ये आता प्रश्न आल्यानंतर IGR जे पुणे आहेत यांच्या माध्यमातून या मुद्रांकाबद्दल काही त्या ठिकाणी त्रुटी आढळल्या असतील, काही त्या ठिकाणी कमी जास्तपणा झाला असतील याची चौकशी पुढच्या 15 दिवसामध्ये करून IGR मार्फत याची चौकशी करू की तुम्ही भाडेपट्टा करताना किंवा लीज डॉक्युमेंट करताना किंवा जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी झाले आहे त्यामध्ये 7-15 दिवसामध्ये संपूर्ण डेटा सरकारकडे पुन्हा येईल यात काही तफावत आहे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची आम्ही 15 दिवसात चौकशी करू। आणि दुसरं विशाल सह्याद्री गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाजवळ करारनामा झाला आणि जी वर्ग 1 जमिनीसहित शासनाने भाडेपट्ट्याने दिलेली 26,900 स्क्वेअर मीटर क्षेत्र जे आहे ते जे करारनाम्यात समावेश केला आहे करारनामा करताना जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही आहे। करारनामा करताना 26,900 स्क्वेअर मीटरची परवानगी घेतली नाही आहे आणि त्यामुळे हा एक शर्तभंग ठरू शकतो आपण जे आता सांगता त्याप्रमाणे। यास्तव 26,900 स्क्वेअर मीटर क्षेत्र जे आहे ती शासकीय जागा जी आहे ती संस्थेकडून शासन जमा करण्याकरता म्हणजे आता आपण त्यांच्याकडे किती वापस घेऊ शकतो तर 26,900 स्क्वेअर मीटर घेऊ शकतो ते शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना आपण देऊ। पहिलं देऊ मुद्रांक IGR कडनं काही मुद्रांकामध्ये तफावती आहेत का हे पुन्हा चेक करून घेऊ खालच्या लोकांनी काही गडबड केली आहे का। आणि दुसरं 26,900 स्क्वेअर मीटर जागा जी शर्तभंगामध्ये थांबू शकते आपल्याकडे म्हणजे शर्तभंग आहे असं दिसतं आपल्याला तेवढी जागा जिल्हाधिकाऱ्यांना जमा करण्याचे आदेश देण्यात येतील।